रामकृष्ण हरी. मी सिद्धेश गवळे आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. संपूर्ण देवमंडळी राजदरबाराच्या महाद्वाराशी आलेली होती व सर्व अप्सरांनी सर्व देवांचं मनपूर्वक स्वागत केलं. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. त्यानंतर अप्सरांनी फुलांचा सडा टाकला आणि सर्व देवमंडळी राजदरबारामध्ये आले. राजदरबारामध्ये मखमली आसनं नटलेली होती. भगवान श्री विष्णू आपल्या आसनावर आसनस्थ होत म्हणाले, समस्त देवगण, आपण सर्वांनी आपल्या आसनावर आसनस्थ व्हावं. सर्व देवगण अगदी आनंदाने आपल्या आसनावरती आसनस्थ झाले आणि भगवान शंकरांची नजर श्री भगवान विष्णूवर गेली आणि भगवान विष्णू मनोमन म्हणाले, काय महिमा वर्णन करावा भोलेनाथांचा. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती अधर्माचं पीक माजतं तेव्हा रौद्ररूप धारण करून भगवान शंकर या अधर्माचं पीक उद्ध्वस्त करतात. हे जटाधारी, गंगाधारी, डंबूधारी, धन्य हो तुमचे. भगवान श्री विष्णूंनी भगवान भोले शंकरांची मनपूर्वक स्तुती केली. त्यानंतर तृप्त आणि अतृप्त आत्म्यांचा महाद्वाराच्या दिशेने जयघोष ऐकू येऊ लागला. भगवान विष्णूंचा, भगवान भोले शंकरांचा, पृथ्वी देवींचा, ब्रह्माजींचा. तो चराचरातील अंतराळात ऐकून ब्रह्माजी आनंदले आणि भगवान विष्णूंना म्हणाले, आम्हा सर्व देवगणांना या वैकुंठावरती बोलावण्याचं कारण काय. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले, आम्ही नारद मुनी येण्याची वाट बघत आहोत. ते आल्यानंतर आपण सर्व आपला विचार मंथनास सुरुवात करू